ओके तर आपण काल स्टार्ट केलं होतं बघा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बरोबर आहे. आणि त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये काय लक्षात आहे की आपण काल डेरिव्हेशन बघितलं होतं कशासाठी व्हेलॉसिटी बरोबर आहे. ॲट टॉपमोस्ट पोझिशनला जी व्हेलॉसिटी होती काल जे आपण बघितलं होतं बघा लक्षात आहे की v तो होता स्क्वेअर रूट ऑफ r बरोबर आहे. vv ॲट बॉटममोस्ट पोझिशन की होता बघा लक्षात आहे की 5r and at midway BC आणि BD हा होता बघूया स्लाइड स्क्वेअर रूट ऑफ 3r. म्हणजे मला लक्षात आहे की हायेस्ट पीक जो आहे तो हायेस्ट पीक कुठे असेल बॉटम मोस्ट पोझिशनला कारण की हा 5r आहे. त्याच्यापेक्षा मिडवे पोझिशनला असेल कमी सगळ्यात कमी कुठे असेल टॉप मोस्ट पोझिशन. ओके काल आपण हे बघितलं होतं. तर क्वेश्चन नंबर 13 बघा पेज नंबर 15 वर काय म्हटलंय बघा आता derive the expression for difference in tension at highest and lowest point for a particle performing vertical circular motion बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे मला लक्षात आहे काय डिफरन्स इन काय करायचं आहे हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट. तर हायेस्ट आणि लोएस्ट पॉइंटवर किती डिफरन्स असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे मला लक्षात आहे इकडे पण तो फाइंड आउट करताना आपल्याला काय करायचं आहे पाहून घ्या. काय म्हटलेलं आहे एक्सप्रेशन फॉर डिफरन्स इन टेन्शन म्हणजे हायेस्ट पॉइंटला टेन्शन आणि लोएस्ट पॉइंटला टेन्शन या दोघांचा जो टेन्शनचा जो डिफरन्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे तर लक्षात आहे इकडे तर सॉल्व्ह करायचं. आता तुम्हाला मी पहिले सांगितलं आहे ओके बघा एक्सप्रेशन फॉर काय करायचं आहे डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट. ओके बघा एक्सप्रेशन फॉर डिफरन्स इन टेन्शन राइट ॲट हायेस्ट अँड लोएस्ट म्हणजे हायेस्ट आणि लोएस्ट पॉइंट मधल्या टेन्शनचं काय करायचं आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके तर सगळ्यात पहिल्यांदा बघा पाहून घ्या लक्षात आहे कन्सिडर बॉब ऑफ मास हे परफॉर्म्स काय असेल लक्षात आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस r बरोबर आहे. आणि बॉबचं जे मास आहे ते किती आहे m आहे बरोबर आहे ना. तर हे आपण पहिल्यांदा पण बघितलेलं आहे तरी नो डाऊट आपल्याला तेच पुन्हा बघायचं आहे. काल जे बघितलं ना कालचा पहिला पार्ट पुन्हा आपल्याला बघायचा आहे. जशी डायग्राम आहे तसंच पुन्हा आपल्याला बघायचं आहे. ओके बघा काय असेल बघून घ्या एक स्ट्रिंग आहे बरोबर आहे ना. या स्ट्रिंगला आपण काय करायला बांधलेला आहे हा आपण त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवून टाकणार. ओके मग पहा लक्षात आहे इकडे आता आपल्याला दोन पोझिशन कन्सिडर करायचे आहे हायेस्ट आणि लोएस्ट. कारण की पहा काय म्हटलंय टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट. तर हा ए पॉइंट असेल हा आपला बी पॉइंट. बघा ही रेडियस किती असेल समजून घ्या r. ओके आता मला लक्षात आहे काय म्हणजे हायेस्ट पॉइंट आणि लोएस्ट पॉइंट ठीक आहे तर बी बरोबर. ओके आता बघा हा सेंटर आपला ठीक आहे ना. मग मला एक सांगा काल आपण बघितलं होतं की हा जो आहे आपण काय केला थ्रेडला फक्त एक स्ट्रिंग आहे त्याला आपण काय केलं एक बॉब बांधलेला आहे आणि त्या बॉबला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवून राहिला आहे. ओके तर आता मला सांगा लक्षात आहे की जेव्हा तो हायेस्ट पोझिशनला पोहोचून जाईल तर बघा या पोझिशनला काय झालं होतं या पोझिशनला आपण बघितलं होतं की वेट जो आहे तो असेल डाऊनवर्ड. वेट काय असेल डाऊनवर्ड आणि नेहमी आपल्याला माहिती आहे वेट काय असेल नेहमी डाऊनवर्ड असेल. आणि या पोझिशनला जे टेन्शन आहे ते टेन्शन बघा काय असेल ते टेन्शन पुन्हा साईडला असेल नेहमी डाऊनवर्ड. ते पण टेन्शन काय असेल डाऊनवर्ड कारण की टेन्शन इज ऑलवेज ऍक्टिव्ह टुवर्ड्स द सेंटर. टेन्शन काय असेल नेहमी ऍक्टिव्ह टुवर्ड्स द सेंटर. सो दॅट्स व्हाय दोन लक्षात आहे की टी जो आहे तो काय असेल टुवर्ड्स द सेंटर. नाउ नेक्स्ट याला हायेस्ट पोझिशनला आता बॉटम मोस्ट पोझिशनला या बॉटम मोस्ट पोझिशनला काय होईल बघून लक्षात आहे की बीला समजून घ्या. बॉटम मोस्ट पोझिशनला काय होईल बघा पहिले लक्षात घ्या इकडे बरोबर आहे ना. इथे बॉब आहे या बॉबचं जे मास असेल ते नेहमी काय असेल डाऊनवर्ड. बॉबचं जे मास आहे सॉरी बॉबचं जे वेट आहे मास नाही वेट काय असेल नेहमी डाऊनवर्ड आणि जो टेन्शन आहे बरोबर आहे टेन्शन असेल टीबी काय असेल नेहमी टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे मला लक्षात आहे की टेन्शन असेल टुवर्ड्स द सेंटर. टेन्शन असेल टुवर्ड्स द सेंटर. आता मिडल पोझिशनचं काम नाही आपल्याला सध्या पुढच्या डेरिव्हेशन मध्ये मिडल पोझिशनचं काम करायचं ते बघू आपण. ओके तर काय असेल मला लक्षात आहे की ॲट पोझिशन ए पाहून घ्या टेन्शन इज ऍक्टिव्ह टुवर्ड्स द सेंटर always weight is always downward. So that's why तुम्ही लक्षात आहे की mg and ta is in same direction. mg आणि ta हा काय आहे सेम डायरेक्शन कोण आहे mg आणि ta. ओके म्हणजेच मला लक्षात आहे की टेन्शन अँड वेट इज इन सेम डायरेक्शन. बट ॲट अ बॉटम मोस्ट पोझिशन मला लक्षात आहे की वेट इज वर्टिकली डाउनवर्ड but tension is vertically upward because it is towards the center. So that's why these two forces opposite each other. Okay, बघू आपण पुढे काय करायचं. ओके
कंसिडर बॉब ऑफ मास है, बॉब ऑफ मास m और है ना पास रहेगा मूविंग इन अ वर्टिकल सर्कल, मूविंग इन अ वर्टिकल सर्कल ऑफ रेडियस r, रेडियस काय असेल r. So it performs vertical circular motion, it performs vertical circular motion. तो काय परफॉर्म होणार आहे vertical circular motion. Now next आता बघा पहिल्यांदा आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लिहून घ्याव्या लागेल. ओके म्हणजे दोन आहे क्वांटिटीज काय काय ते पहिले लिहून घ्या. ओके लेट राइट कोर्स लिहून घ्या. m be the mass of ball, m be the mass of ball, r be the काय असेल बोलूया रेडियस ऑफ बॉल, सॉरी रेडियस ऑफ वर्टिकल सर्कल, राइट रेडियस ऑफ काय असेल वर्टिकल सर्कल. ओके त्यानंतर बघा जे काल आपण लिहिलं ते सूत्र आपल्याला लिहायचं आहे. बघा पाल स्लाइड पुढे a is the top position, a असेल टॉप पोझिशन, b असेल कोणत्या स्लाइडला लोएस्ट पोझिशन किंवा बॉटम पोझिशन, राइट लोएस्ट पोझिशन. आता बघा इथे सी वगैरे डी वगैरे लिहायचं काम नाही कारण की आपल्याला म्हटलं डिफरन्स इन टेन्शन हायेस्ट अँड लोएस्ट, सो दॅट्स व्हाय वी डोंट कन्सिडर हियर द मिडवे पोझिशन. तसं काही काम नाही आपल्याला. तुम्ही वाटलं तुम्हाला लिहायचं मी नोट्स पण टाकलेलं आहे. ओके तुम्हाला वाटलं की सी और डी बॉटम सॉरी मिडवे पोझिशन तुम्ही लिहू शकता पण तशी काही गरज नाही आहे. ओके तर बघा लक्षात आहे इकडे व्ही आता लिहून घेऊ आपण स्पीड. व्ही काय असेल बघून घ्या लक्षात आहे इकडे वेलोसिटी ॲट पोझिशन ए. ठीक आहे बघा व्ही काय असेल बघा वेलोसिटी ॲट पोझिशन बी, वेलोसिटी ॲट पोझिशन काय असेल बी झालं. त्यानंतर बघा टेन्शन टी काय असेल बघा टेन्शन ॲट ए, टेन्शन ॲट पोझिशन ए. ओके त्याच्यानंतर बघा टी काय असेल बघून घ्या टेन्शन ॲट पोझिशन बी, टेन्शन ॲट पोझिशन आहे. सगळे सगळे आपण लिहिलेले आहे बरोबर ना. आता मला लक्षात आहे m कोणचं मास ऑफ बॉब, r कोणचं रेडियस ऑफ वर्टिकल सर्कल बरोबर आहे. हे सगळं आपण लिहिलेलं आहे. a बी टॉप पोझिशन, b बी बॉटम पोझिशन. त्यानंतर मला लक्षात आहे a b b बरोबर आहे. बीसी लिहायचं काम नाही यावेळेस t आणि b आपण सगळं लिहिलेलं आहे. ओके आता मला लक्षात आहे काय असेल मी नोट्स पण सगळेच टाकलेले आहे. बीसी वगैरे टाकलाय, व्हिडिओ वगैरे टाकलाय. तुम्ही इथे नाही लिहिलं बिलत नाही कारण का बरं पहा हायेस्ट आणि लोएस्ट पॉईंट म्हटलेलं आहे म्हणून हायेस्ट आणि लोएस्ट पॉईंटच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या आपण लिहायच्या आहे. ओके मग आता लक्षात आहे इकडे ॲट एनी पोझिशन बघा ॲट एनी पोझिशन द फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉब इज, फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉब इज. तर बघा बॉबवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट करतात बघा ना हे आपल्याला बघायचं आहे. बॉबवर कोणकोणते फोर्सेस ॲक्ट करतात हे जर बघायचं असेल बघा बॉबवर कोणकोणते फोर्सेस आहे हे आपल्याला बघायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की बॉबवर कालही मी तुम्हाला बोललो होतो की बॉबवर फक्त दोन फोर्सेस ॲक्ट होतात. एक कोणता बघूया लक्षात आहे इकडे एक वेट असेल तो असेल डाऊनवर्ड आणि कोणता असेल टेन्शन, टेन्शन काय असेल टुवर्ड्स द सेंटर. तर या पाच आहे फर्स्ट at any position the forces acting on the bob is two forces okay two forces आहे. ओके तर बघा फर्स्ट सगळ्यात पहिल्यांदा काय असेल बघा वेट म्हणजे कोसेंट w w इक्वल टू mg इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड, इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड, व्हर्टिकली विषय डाउनवर्ड. ओके बघू आपण सेम डायरेक्शनला डिफरंट डायरेक्शनला त्या पोझिशनवर बघू आपण. ए पोझिशनला काय होते बी पोझिशनला काय सध्या पहा. सेकंड काय असेल बघून घ्या लक्षात आहे टेन्शन बघा टेन्शन इन द स्ट्रिंग is always towards the center. हे काय असते नेहमी towards the center बरोबर ना. म्हणजेच पालक आहे हे दोन्ही फोर्स आपण दिलेले आहेत. ओके त्या दोन्ही फोर्स वरून पालक आहे आपण काय डिसाइड करून घेणार आहे की दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक फोर्स कोणता आहे बघून घ्या लक्षात आहे एक फोर्स कोणता असेल बरोबर आहे अंदर. ओके तर बघा सगळ्यात पहिले आपण काय कन्सिडर केलं बघून घ्या लक्षात आहे एक व्हर्टिकल एक सर्कल आहे सॉरी एक
एक स्ट्रिंग घेतला त्याला एक बॉब बांधलेला आहे, त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करू आपण. मला जी रेडियस किती आहे 8. कन्सिडर बॉब ऑफ मास m, सॉरी कन्सिडर बॉब ऑफ मास, हे काम करतो ते m. कन्सिडर बॉब ऑफ मास m. ओके, moving in a vertical circle of radius r, it performs vertical circular motion. So m be the mass of ball. आता ज्या quantities यूज करायचे लिहू शकतो आपण. r be the radius of vertical circle, a top position, b low position, a bb a db समोर लिहितो. बरं ना. आता मला लक्षात आहे की या एवढ्याच तुम्ही vc वगैरे किंवा लक्षात आहे की इथे का आपण vc वगैरे का आपण लिहितो, कारण त्याचं काम नाही आपल्याला. ओके, सी पोझिशन जी इंडियन नाही कारण इथे काय म्हणतात त्याला हायेस्ट आणि लोएस्ट पॉइंट. ओके, तर बघा आता ए फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉल, म्हणजे जेव्हा हा सर्कल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल तर त्यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होईल. एक सगळ्यात पहिले वेट काय असतो नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि दुसरा टेन्शन काय असतो नेहमी ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर, तो नेहमी काय असतो टुवर्ड्स द सेंटर असतो. ओके, त्याच्यानंतर काय लक्षात आहे पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुढे बघायचं. ओके, याची इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता मी एक काम करतो, मी पुढे लिहायला सुरुवात करतो. ओके, की आपण मेन एम आहे डिफरन्शियल टेन्शन. ओके, तर बघा आता डिफरन्शियल टेन्शन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं फाइंड आउट करता येईल. सगळ्यात पहिल्यांदा बघा राईट, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा लक्षात आहे अप्पर मोस्ट पोझिशन पहा लक्षात आहे ऍट अप्पर मोस्ट पोझिशन ए, अप्पर मोस्ट पोझिशन ए. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय लिहितो बघूया. लेट बी ए काय असेल म्हणजे स्पीड ऑफ किंवा वेलोसिटी ऑफ काय असेल बॉल ऍट पोझिशन ए. बरोबर ना, काय असेल ऍट पोझिशन ए. आता मला एक सांगा लक्षात आहे या पोझिशनला ए पोझिशनला काय कंडिशन आहे पहा, वेट आणि टेन्शन हे काय दोन्ही व्हर्टिकली डाऊनवर्ड. बरोबर, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे. पहा लक्षात आहे दोन्ही एकाच डायरेक्शनला व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि काय टुवर्ड्स द सेंटर, काय असेल टुवर्ड्स द सेंटर. मग मला एक सांगा लक्षात आहे हे तर दोन्ही टुवर्ड्स द सेंटर आहे. पण मला एक सांगा जेव्हा कोणतेही सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचा यूसीएम असतो की नॉन यूसीएम, तर तुम्हाला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायसाठी पहा लक्षात आहे ते व्हर्टिकल सर्क्युलर असो की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन असो, तुम्हाला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स असेल, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स जर असेल तर पहा लक्षात आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बघा, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये काय होईल बघून घ्या. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स जर आपल्याला परफॉर्म करायचा असेल तर तुम्ही स्पीड ऑफ बॉल ऍट पोझिशन ए, सॉरी सेंट्रिपिटल फोर्स जर असेल तर सेंट्रिपिटल फोर्स इज ऍक्टिंग ऑलवेज टुवर्ड द सेंटर. हा कोणाकडे असतो नेहमी सेंटरकडे. ओके, आता मला लक्षात आहे हा जर नेहमी सेंटरकडे असेल तर काय प्रोव्हाइड होईल म्हणजेच इथे जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा कोण प्रोव्हाइड करणारा, वेट आणि टेन्शन. कोण प्रोव्हाइड करणारा आहे, वेट आणि टेन्शन. मग पहा लक्षात आहे ऍट पोझिशन ए, बरोबर आहे ना, तर मला लक्षात आहे वेट and tension, right, and tension, right, is in same direction, different direction by same direction, and provides necessary centripetal force, and provides necessary centripetal force. काय प्रोव्हाइड करते, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर लक्ष द्यायचं. इक्वेशन आपल्याला तयार करायचे आहे, तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे. ओके, तर बघा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, वेट अँड टेन्शन इज इन द सेम डायरेक्शन अँड प्रोव्हाइड्स फॉर्म्युला लक्षात आहे काय असेल सेंट्रिपिटल फोर्स. तर मला एक सांगा लक्षात आहे आता वेट आणि टेन्शन पासून एकाच डायरेक्शनला आहे. दोन्ही जर एकाच डायरेक्शनला असेल तर मला लक्षात आहे की दोघांची काय होईल ऍडिशन. हा, दोन्ही जर अपोजिट डायरेक्शनला असेल ते सबट्रॅक्शन होईल झाली, पण दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे म्हणजे काय होईल PA + mg इक्वल टू काय प्रोव्हाइड करले हे दोन्ही काय प्रोव्हाइड करले, सेंट्रिपिटल फोर्स प्लस सेंट्रिपिटल फोर्स काय फॉर्म्युला आहे mv²/r. m आणि r फिक्स आहे. d म्हणजे पहा या पोझिशनला ए पोझिशनला वेलोसिटी किती आहे va, किती आहे va. सो दॅट्स व्हाय वी राइट हियर mva²/r. आपण काय लिहू शकतो तुम्ही लक्षात आहे mva²/r. याला तुम्ही इक्वेशन बघा, याला काय तुम्ही इक्वेशन बघा. जाऊ द्या असंच, नाहीतरी काही पुढे जाऊन कॅन्सल mg कॅन्सल होईल. ओके, याला इकडे दिलं तरी कॅन्सल होईल, याला इकडे ठेवलं तरी कॅन्सल होईल.
त्याचा काही टेन्शन घेऊ नका, त्याला तिथंच राहू द्या, संपलं, काही विषय नाही, जास्त टेन्शन घेऊ नका. ओके, नाही तर मग काय एमजीला तिकडे घेऊन काय असं त्याला काय करू, बरं आहे ना. हे सगळं केल्यापेक्षा त्याला एमजीला इकडे वगैरे आणल्यापेक्षा त्याला इथंच राहू द्या, तुम्ही करून त्याचं सोडून. ओके, आता मला लक्षात इकडे की झाली आपली ऍट अप्पर मोस्ट पोझिशन ए. लागत असेल तुम्हाला टी ए लिहायचं असेल तर ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे, पुन्हा लिहायची गरज नाही, तुम्ही लिहू शकता. काय असेल, टेन्शन ऍट पोझिशन ए, टेन्शन ऍट पोझिशन ए. आता हे झालं आपलं अप्पर मोस्ट पोझिशन साठी. आता येऊ आपण लोअर मोस्ट पोझिशन किंवा लोएस्ट पोझिशन किंवा बॉटम पोझिशन. लोएस्ट किंवा त्याला आपण बॉटम पोझिशन बी. आता बॉटम पोझिशन बघा आपण पुन्हा बघा काय असेल, लेट व्हीबी. काय असेल बघा, व्हेलॉसिटी ऍट पोझिशन बी, व्हेलॉसिटी ऍट पोझिशन बी. टीव्ही काय असेल, तुम्ही लक्षात ठेवा, टेन्शन ऍट पोझिशन बी, टेन्शन ऍट पोझिशन बी. ओके, आता थोडं लक्ष द्या, बरं आहे ना, म्हणजे चांगल्याच लक्ष द्या, गडबड गडबड करायला फुकट काम त्यांना होतं. ओके, आता मला एक सांगा, आता आपल्याला काय करायचं. ओके, सगळ्यात पहिले समजून घ्या, इथे कोणते प्रोसेस आहे, कुठली टीबी आणि एमजी. बट वेट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड, टीबी कसं आहे व्हर्टिकली अपवर्ड. ओके, तर मला लक्ष द्या काय म्हणता बघा, वेट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड, वेट इज काय असेल म्हणूया व्हर्टिकली डाऊनवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड. अँड टेन्शन तुम्हाला लक्षात आहे, टेन्शन इन द स्ट्रीम, tension in the stream is vertically upward, is vertically upward. Diagram मध्ये कसं आहे तसंच. ओके, is vertically upward. So या दोघांचा जो रिझल्टंट असेल, या दोघांचा रिझल्टंट बघा टीबी आणि एमजी, या दोघांचा जो रिझल्टंट असेल, या दोघांचा जो रिझल्टंट आहे तो काय प्रोव्हाइड करेल, नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणून काय होईल लक्षात द्या, रिझल्टंट काय होईल हे पहा, हे दोन्ही एका साईडला होते म्हणजे दोघांचे ऍडिशन होते, फिक्स होतं. एक वर चालला आणि एक खाली चालला आहे म्हणजे पहा लक्षात द्या, दोघांचा सेम इफेक्ट तयार होणार नाही, म्हणजे दोघांचे ऍडिशन होणार नाही, दोघांची काय होईल सबट्रॅक्शन. ओके, सो दॅट्स व्हाय काय तुम्ही पहा, रिझल्टंट ऑफ बघा, रिझल्टंट ऑफ कोण रिझल्ट, कोणाचा रिझल्टंट बघा लक्षात द्या, वेट अँड टेन्शन. टेन्शन कोण आहे, टीबी, provides necessary centripetal force, necessary centripetal force. तो काय प्रोव्हाइड करतो, necessary centripetal force. मग आता मला लक्षात आहे काय करायचं आपल्याला, बघा टीबी अपवर्ड चाललाय, वेट डाऊनवर्ड चाललाय, तर बघा टीबी काय असेल, टीबीला पॉझिटिव्ह पकडावं लागेल, कारण की टीबी कसं चाललाय अपवर्ड. जेव्हा तुम्हाला साइन कन्व्हेन्शन पकडायचं आहे, कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह, तुमचं जर कन्फ्युजन होत असेल तर मी तुम्हाला 11वीला शिकवलेलं आहे, कोणते पॉझिटिव्ह पकडायचे कोणते निगेटिव्ह पकडायचे बघायचं कसं बघायचं. ठीक आहे, कोणते पॉझिटिव्ह पकडायचे आणि कोणते निगेटिव्ह हे कसं डिसाईड करायचं बघून घ्या. नागांतर मी इथे लिहितो. ओके, आय होऊन आपल्या समजा बा ही एक्स एक्सिस आहे, ही वाय एक्सिस आहे, हा ओरिजिन आहे. तर बघा एक्स एक्सिसला म्हणजे राईटवर जाणारे जे फोर्सेस आहे ते पॉझिटिव्ह पकडायचे, कारण की या साईडला कसे असतात पॉझिटिव्ह, या साईडला बघा एक्स एक्सिसला हे इकडे कसे असतात निगेटिव्ह, म्हणजे लेफ्टवर जाणारे फोर्सेस कसे पकडायचे निगेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर बघा लक्षात आहे इकडे इथे बघा अपवर्ड कोण घ्या, इकडे सगळे कसे असतात पॉझिटिव्ह असतात, अपवर्ड जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह आणि इकडे कोण घ्या डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस कसे पकडायचे निगेटिव्ह. तुम्हाला की सर हे तर दोन्ही निगेटिव्ह आहेत, बरं, कारण की निगेटिव्ह चालले डाऊनवर्ड चालले. ठीक आहे ना, तर नाव निगेटिव्ह काय होईल कॅन्सल. सो दॅट्स व्हाय या दोघांची काय केली आपण इथं ऍडिशन, कारण की निगेटिव्ह तुम्ही कॉमन करू शकता ना, मे बी. सो दॅट्स व्हाय काय होईल प्लस होऊन जाईल. पण इथे जो प्रॉब्लेम नाही, कारण की दोन्ही डायरेक्शन सेम डायरेक्शन आहे, दॅट्स व्हाय ते प्रॉब्लेम येणार नाही. पण इथे प्रॉब्लेम होऊ शकतो, जो अपवर्ड चाललाय तो पॉझिटिव्ह व्हावा, जो डाऊनवर्ड चाललाय तो निगेटिव्ह होऊन टाका. सिंपल काम. अपवर्ड कोण चाललाय टीबी, सो दॅट्स व्हाय टीबी टेकन ॲज पॉझिटिव्ह, एमजी कसं चाललाय डाऊनवर्ड इज टेकन ॲज मायनस काय असेल एमजी. आणि हा काय प्रोव्हाइड करू लागला बघा, नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स. व्हॉट अबाउट द सेंट्रिफ्युगल फोर्स, पुन्हा बघा सेंट्रिफ्युगल फोर्स काय बघूलाय mv²/r. मग आता बघा लक्षात आहे की m आणि r चा प्रॉब्लेम नाहीये, बी पोझिशनला जी वेलोसिटी आहे ती काय आहे vb. काय आहे ती vb, हे तो लिहिलं आहे vb, वेलोसिटी ॲट पोझिशन b. म्हणजेच काय म्हणलं जाऊया mvv²/r. हा झाला आपला इक्वेशन.
हे कोणतं आहे तर आपलं इक्वेशन नंबर 2. बरं आहे, इक्वेशन 1 तयार केला, इक्वेशन 2 तयार केला. ओके, याच इक्वेशनचा घेऊन आपल्याला पुढे जायचं आणि हे दोनच इक्वेशन आपला मेजर रोल प्ले करतील. काल आपण VA कॅल्क्युलेट केला आणि VB कॅल्क्युलेट केला, तुम्हाला आठवते? बरं आहे, मला पण आठवते, मी आल्यावर तुम्हाला VA आणि VB सांगितलेलं आहे. तर बघा आता आपल्याला पुढे जायचं, समजून घ्या पहिल्यांदा पुन्हा एकदा. बघा सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, ऍट अप्पर मोस्ट पोझिशन, समजून डबल सांगायची गरज नाही आहे, कारण की तुम्ही काय करू शकता, पुन्हा त्याला रिवॉल्व करू शकता, बरोबर आहे, म्हणजे रिवाइंड करू शकता, मागून तुम्ही स्टार्ट करू शकता, मागं घेऊ शकता, समोर घेऊ शकता, बरोबर आहे ना, तो विषयच नाही. काही कळलं दोन दोन वेळा वापरा आहे. ओके, तर बघा ऍट अप्पर मोस्ट पोझिशन आहे VA आणि PA हे आपण घेऊ शकतो स्पीड ऑफ द बॉल ऍट पोझिशन ए, टेन्शन ऍट पोझिशन. ओके, इथं पहा वेट आणि काय आहे, टेन्शन आहे, म्हणजे काय डाऊनवर्ड आहे. So that's why बघा लक्षात आहे, weight and tension is in the same direction and provide necessary centripetal force. हे दोघंही एकाच डायरेक्शनला आहे, त्याच्या दोघांची आहे ते आपण ऍडिशन. काय प्रोव्हाइड केलेले सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स काय फॉर्म्युला आहे mv²/r. काय फॉर्म्युला आपला mv²/r. पण या पोझिशनला ए पोझिशनला वेलोसिटी काय आहे va, so that's why we write here mva²/r. नाउ नेक्स्ट लोएस्ट और बॉटम पोझिशन, पुन्हा VB आणि TB हे दिला आपण वेलोसिटी ऍट पोझिशन B, TB वेलोसिटी टेन्शन ऍट पोझिशन B. आता बघा इथे बघा वेट काय असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड, ते कसं लिहायचं, वेट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड टेन्शन जो आहे TB हा कसा आहे व्हर्टिकली अपवर्ड टुवर्ड्स द सेंटर. सो दॅट्स व्हाय रिझल्टंट ऑफ दिस टू, या दोघांचा जो रिझल्टंट होता तो सिम्पली ऍडिशन होती. या दोघांचा रिझल्टंट ऍडिशन नाही राहणार, कारण की एक अपवर्ड चालला एक खाली चालला आहे, म्हणजे दोघांचा काय म्हणजे सबट्रॅक्शन, तुम्ही अपोज सुरू एकमेकाला मे बी. ओके, हा अपवर्ड चालला आहे त्याला पॉझिटिव्ह ठेवा, जो डाऊनवर्ड चालला आहे त्याला निगेटिव्ह ठेवा. हे सांगितलं मी साइन कन्व्हेन्शन. जिथं तुमचं कन्फ्युजन झालं कोणाला पॉझिटिव्ह ठेवायचं कोणाला निगेटिव्ह ठेवायचं, सरळ सरळ होऊन घ्यायचं, बरं आहे ना. इथे प्रॉब्लेम होतो, इथे दोन्ही सेम डायरेक्शन लावते म्हणून काही विषय दोघांची ऍडिशन करून टाकली. पण इथे एक वर आहे एक खाली चालला आहे, अशा वेळेस तो वर चाललाय तो पॉझिटिव्ह ठेवला, तो खाली चाललाय तो निगेटिव्ह ठेवला. दॅट्स व्हाय वी राइट हिअर TB - MG. काय आपण मायनस लिहिलाय कारण की MG चाललाय डाऊनवर्ड चाललेला आहे. ओके, अँड इक्वल टू काय असेल बघा सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स पुन्हा mv²/r आहे. तर मला एक सांगा लक्षात आहे की V म्हणजे पुन्हा आहे वेलोसिटी आणि वेलोसिटी म्हणजे मला लक्षात आहे की B पोझिशनला जी वेलोसिटी आहे ती पुन्हा आहे VB². ओके, आता पुढे आपल्याला काय करायचं आहे समजून घ्या. बरोबर, आता हे जे दोन्ही इक्वेशन आहेत, ओके, मी काय करतो पहा, हे जे दोन्ही इक्वेशन आहेत मी तुम्हाला इथे लिहून देतो. ओके, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. आता काही लोकांचं म्हणणं असेल की सर तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 बरोबर, इक्वेशन 1 - 2 का बरं नाही, 2 - 1 का बरं केलं. मी पहिले क्लिअर करून देतो की इक्वेशन 2 मध्ये पहा टेन्शन कोणतं आहे. ओके, इक्वेशन 2 मध्ये बघा, इक्वेशन 2 मध्ये टेन्शन कोण आहे TB - MG, म्हणजे इक्वेशन इथे टेन्शन कोण आहे TB आहे. इक्वेशन 1 मध्ये बघा टेन्शन कोण आहे TA आहे. आता मला एक सांगा लक्षात आहे की ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळ्यात जास्त स्पीड कुठे आहे, म्हणजे टॉप मोस्ट पोझिशनला आहे की बॉटम मोस्ट पोझिशनला आहे, बरोबर सांगा, बरं आहे ना. आता सगळ्यात जास्त बॉटम मोस्ट पोझिशनला स्पीड असतो, आपण काल शिकलेलो आहे, बरं आहे, कारण की B पोझिशनला सगळ्यात जास्त स्पीड आहे, B इज द बॉटम मोस्ट पोझिशन. आता बॉटम मोस्ट पोझिशनला स्पीड जर सगळ्यात जास्त असेल तर हा जो स्ट्रिंग आहे या स्ट्रिंगला बॉब अडकलेला आहे, स्पीड पण जास्त आहे, म्हणजे बॉटम मोस्ट पोझिशनला टेन्शन काय असेल जास्त असेल. बॉटम मोस्ट पोझिशनला टेन्शन काय असेल जास्त असेल. आणि तेच तुम्ही जेव्हा अपवर्ड जाल तर पहा तो वर गेलेला आहे स्ट्रिंग, कोण लक्षात आहे का, तो काय केलेला आहे वर गेलेला आहे, आणि तो वर गेलाय तर स्ट्रिंग काय होऊ शकतो स्लॅग होऊ शकतो, म्हणजे तिथे टेन्शन काय असेल थोडं कमी असेल. म्हणजे सगळ्यात जास्त स्पीड बॉटम मोस्ट पोझिशनला आहे, सगळ्यात जास्त टेन्शन कोणत्या पोझिशनला असेल बॉटम मोस्ट पोझिशनला असेल. सो दॅट्स व्हाय आपल्याला काय करायचं आहे डिफरन्स इन टेन्शन ऍट हायेस्ट अँड लोएस्ट, बरं आहे ना. आपल्याला हायेस्ट अँड लोएस्टच्या ठिकाणी जर लोएस्ट अँड हायेस्ट म्हटलं असतं तरी आपल्याला तसंच करावं लागलं असतं. डिफरन्स जर तयार करायचं तुम्हाला मोठ्यामधून छोटा सबट्रॅक्ट करायला लागतो, बरं आहे ना. तुम्ही लहान म्हणून मोठा सबट्रॅक्ट केला म्हणजे आन्सर निगेटिव्ह येईल, बरं आहे. आपल्याला आन्सर निगेटिव्ह नाही पाहिजे, आपल्याला आन्सर पॉझिटिव्ह पाहिजे. सो दॅट्स व्हाय मोठ्यामधून काय करायचं लहान सबट्रॅक्ट करायचा. म्हणून इक्वेशन नंबर 2 मध्ये TB आलेला आहे, TB हा जास्त आहे त्याच्यापेक्षा TA पेक्षा, बरं आहे. सो दॅट्स व्हाय इक्वेशन 2 मायनस काय केलं आपण इक्वेशन 1. मी काय करतो पहा त्याला पुढच्या स्टेप लिहितो, सॉरी पुढचं पुढं लिहितो, हा एक फोटो मी तुम्हाला पाठवून देईन.
आता बघा, आता थोडंसं हे इक्वेशन बोलतो तर मी काय करतो, हे इक्वेशन मला पाहिजे मी फक्त बाजूला लिहितो. ओके, मला पाहिजे म्हणून TA प्लस mg इक्वल टू काय असेल बघा, mvs स्क्वेअर अपॉन r. TB मायनस mg इक्वल टू काय असेल बघा, mvb स्क्वेअर अपॉन r. ओके, तर आता बघा काय करायचं समजून घ्या. आता बघा काय करायचं आपल्याला, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 म्हणजेच बघा काय होणार, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 2 च्या LHS आणि इक्वेशन 1 चे LHS दोघांचं सबट्रॅक्शन करा आणि RHS करून काय करा, सबट्रॅक्शन. सो इक्वेशन 2 बघा काय असेल, TB मायनस mg दोघांचं सबट्रॅक्शन आहे, ब्रॅकेट टाकायचं. काय असेल बघा, TA प्लस mg, TA प्लस mg इक्वल टू दोघांच्या RHS बघा काय असेल बघा, mvb स्क्वेअर अपॉन r मायनस काय असेल बघा, mvs स्क्वेअर अपॉन r. हे बघा आहे. आता बघा काय होतंय समजून घ्या, बरोबर समजून घ्या. काय मायनस साइन ब्रॅकेटच्या आत नाही, तर हे पहिले ब्रॅकेट टाकले जातात, खाली कोणतं ब्रॅकेट टाकणार नाही, बरोबर आहे ना, आन्सर म्हणून लिहू शकत नाही. ओके, TB मायनस काय असेल mg मायनस आपण लिहू चला TA मायनस काय असेल mg आतमध्ये घेऊन गेलो आपण, निगेटिव्ह होऊन जाईल. ओके, आता बघा इथे बघा mvb स्क्वेअर अपॉन r, इथे mvs स्क्वेअर अपॉन r. तर m अपॉन r तुम्ही कॉमन काढू शकता कधी, बरोबर आहे. कोण शिल्लक राहील बघा, vb स्क्वेअर मायनस काय असेल vs स्क्वेअर. ओके, आता बघा काय होईल, tb मायनस tb याला लिहू मायनस mg मायनस ट्वाइस mg इक्वल टू बघा लक्षात द्या m अपॉन r. ओके, कोण असेल बघून घ्या, vb स्क्वेअर मायनस काय असेल vs स्क्वेअर. ओके, हा जो मायनस ट्वाइस mg आहे तिकडे जाऊ द्या, म्हणजेच बघा लक्षात द्या tb मायनस ta. ओके, बरोबर आहे ना, काय असेल बघा लक्षात द्या. सो m अपॉन r vb स्क्वेअर मायनस काय असेल vs स्क्वेअर. हा जो मायनस आहे हा इकडे आला, काय म्हणते प्लस ट्वाइस mg. राइट, आता आपण व्हेरिएंट काय एक्सप्रेशन फॉर डिफरन्स इन टेंशन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट. तर हायेस्ट पॉइंटला टेम्परेचर सॉरी हायेस्ट पॉइंटला जे टेंशन आपण कन्सिडर करतो TA, लोएस्ट पॉइंटला काय करतो आपण TB. या दोघांचा डिफरन्स घ्यायचा, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की TB इज ग्रेटर दॅन काय असेल TA. सो दॅट्स व्हाय TB मायनस TA हा आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, TB मायनस TA दॅट इज डिफरन्स इन टेंशन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट. मी तुम्हाला सांगितलं होतं की जे जास्त टेंशन असेल त्यामधून छोटं टेंशन काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्ट करायचं आहे, तेव्हा आपल्याला डिफरन्स मिळेल. ओके, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहायचं आहे, हायेस्ट पोझिशनला आपल्याला समजलं की टेन्शन कमी आहे, कशापेक्षा लोएस्ट पोझिशनला. लोएस्ट पोझिशनपेक्षा लोएस्ट पोझिशनला टेन्शन काय आहे, जास्त आहे. सो TB इज ग्रेटर दॅन TA, सो दॅट्स व्हाय वी हॅव टू कॅल्क्युलेट TB मायनस TA. ओके, तर बघा TB मायनस TA तयार झाला. बस फक्त इथे सॉल्व करायचं. ते कसं करता येईल, तुम्ही पुढे विषय नाही आपल्यासाठी, राईट. बघा कसं सॉल्व होईल. आता मलाही सांगा लक्षात द्यायचं, समजून घ्या पहिले, गडबड नका. राईट, कालची पुस्तक आहे, आजची नाही करत मी. काल VB आणि VA दोन्ही कॅल्क्युलेट केले राईट. मग मला हे सांगा लक्षात द्यायचं बट राईट. आता बघा VB इक्वल टू बॉटम मोस्ट, म्हणजे VB म्हणजे कोण, वेलोसिटी ॲट बॉटम मोस्ट पोझिशन. काल आपण कॅल्क्युलेट केली आहे की which is square root of 5rg. राईट, am I right or not? ओके, आता मला लक्षात द्यायचं VA आपण कॅल्क्युलेट केलाय काल स्क्वेअर रूट ऑफ rg. राईट, कालचं डेरिव्हेशन बघा, कालच्या डेरिव्हेशन मध्ये तुम्हाला दिसेल. ओके, कारण की फॉर्म्युला तुम्ही पाठ पसंत केले. राईट, वेलोसिटी ॲट हायेस्ट पोझिशन, वेलोसिटी ॲट लोएस्ट पोझिशन आणि वेलोसिटी ॲट बॉटम मोस्ट पोझिशन. राईट, तर आता आपण लक्षात द्यायचं तर वेलोसिटी ॲट मिडवे पोझिशन वगैरे फॉर्म्युला येतो. वेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन स्क्वेअर रूट ऑफ 5rg. वेलोसिटी ॲट पाहा लक्षात द्यायचं काय असेल, टॉप मोस्ट पोझिशन काय असेल स्क्वेअर रूट ऑफ rg. आता इथं कोण घ्यायला स्क्वेअरिंग करा, काय करून घ्या स्क्वेअरिंग.
बघा काय म्हणतात dv स्क्वेअर इक्वल टू कोण घ्या स्क्वेअर मध्ये स्क्वेअर कॅन्सल प्लस 5r आणि इथे बघा va स्क्वेअर इक्वल टू असेल r तर याला काय करा या इक्वेशन मध्ये पुट करा ओके आता याला जर आपण या इक्वेशन मध्ये पुट केलं तर बघा काय होईल स्क्वेअरिंग केल्यानंतर tb मायनस ta थोडंसं मी एक काम करतो त्या साईडला लिहितो तर थोडी जागा कमी आहे आपल्याला ओके पण लिहावं लागेलच ओके आता बघा लक्षात द्यायला काय म्हणताय tb मायनस ta तर एक काम करतो तुम्ही पाहत असता इकडे बघा मी एक काम करतो तिकडे जागा नाही आहे ठीक आहे ना तिकडे पुन्हा काढतो तुम्हाला ओके ही जागा नाही आहे ते इक्वेशन मी वर लिहितो ठीक आहे ना आणि पुन्हा मी स्टार्ट करतो ओके जागा नसल्या करता ठीक आहे ना तो आपण समजून घ्या आपण काय करतो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 टू टीबी घेऊन घ्या टीबी मायनस एम ची इक्वेशन 2 मायनस काय केलं आपण इक्वेशन 1 ए प्लस एम पुन्हा 1 च्या ऍडजस्ट काय केलं आपण सबट्रॅक्ट एम व्ही स्क्वेअर अपॉन मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन मायनस आहे आपण घेऊन चलतो टीबी मायनस ए मायनस एम जी मायनस ट्वाइस एम जी एम अपॉन आर व्ही स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर आता मला लक्षात आहे की टीबी मायनस ए एम अपॉन आर तर आहे ना हा तो मायनस ट्वाइस एम जी हा आपण तिकडे घेऊन गेलो प्लस ट्वाइस एम जी व्ही म्हणजे पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ 5 आर जी VA म्हणजे पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ आर याला स्क्वेअरिंग करा VB स्क्वेअर 5r कारण VB स्क्वेअरचं काम आहे VA स्क्वेअरचं काम आहे याला स्क्वेअरिंग करा आणि असेल r सो दॅट्स व्हाय पाहू शकता की इक्वेशन काय तयार होत आहे समजून घ्या पहिल्यांदा तो आपलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय बनवूया TB मायनस TA इक्वल टू आहे बघा कोण आहे m अपॉन r तुम्ही काय करायचं त्याच्या समोर याला लिहायचं ओके दॅट इज VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर प्लस किती असेल ट्वाइस mg ओके आता मला लक्षात आहे काय करायचं या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यू शुद्ध करायच्या आपल्याला या इक्वेशन ओके बघा काय होईल TB मायनस TA इक्वल टू m अपॉन r बघा VB स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे 5r राइट मायनस बघा VA स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे r प्लस काय असेल ट्वाइस mg राइट so TB minus TA equal to m upon r into 5rg minus rg that is 4rg. Right now 5rg minus rg it becomes 4rg plus काय असेल वो हो गया twice mg. तो ऐसे r get cancel. So TB minus TA equal to हा m असेल हा पूरा है हा g है म्हणजे काय हो गया 4mg plus काय असेल twice mg. बराबर 4mg प्लस काय असेल ट्वाइस mg ठीक आहे म्हणजेच काय लक्षात आहे सुद्धा TB मायनस TB 4mg प्लस 2mg it becomes 6mg ये असेल 6mg म्हणजेच काय लक्षात आहे सो डिफरन्स इन टेंशन इज काय लक्षात आहे डिफरन्स इन टेंशन at highest and lowest point is काय असेल बघा 6 mg म्हणजेच काय लक्षात आहे सो डिफरन्स इन टेंशन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट इज किती असेल 6 mg बघा त्या व्हॅल्यू डायरेक्ट आपण पुट केलाय VB ची व्हॅल्यू VB स्क्वेअर केली 5rg VA स्क्वेअर केली rg 5rg minus rg becomes 4rg r गेट कॅन्सल 4mg प्लस किती असेल 2mg becomes 6mg. This is the derivation for the difference in tension at highest and lowest point. तर हे कशाचं डेरिव्हेशन आहे डिफरन्स इन टेंशन at highest and lowest point. ओके तर याला बरोबर बघायचं कारण की काय होते पहा हे डेरिव्हेशन 3 मार्क आहे बरोबर तर 3 मार्क आपल्याला भेटलेच पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात पहिले काय लिहायचं आपल्याला डायग्राम काढायची डायग्राम काढल्यावर पहिले लिहायचं कन्सिडर बॉब ऑफ मास m मूव्हिंग विथ वेलोसिटी v in a vertical circular orbit of radius r समजा sorry velocity v नाही velocity लिहायची ओके मूव्हिंग विथ इन अ वर्टिकल सर्कल ऑफ रेडियस r so it performs vertical circular motion सगळे आपल्याला जे जेवढे पाहिजे तेवढे सगळं लिहून द्यायचं मास m कोण आहे r कोण आहे va कोण आहे vb कोण आहे ta कोण आहे tb कोण आहे सगळं लिहायचं
राईट. त्यानंतर जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस कोणकोणते ऍक्ट होतात तुम्हाला लक्षात आहे इथं वेट जेव्हा टॉपमोस्ट पोझिशनला जाईल वेट आणि टेन्शन हे नेहमी काय असते पुढे टेन्शन काय असते टुवर्ड द सेंटर वेट काय असते नेहमी डाऊनवर्ड म्हणून हे दोन्ही फोर्सेस काय होतात टुवर्ड द सेंटर सो दॅट्स व्हाय बोथ दिस टू फोर्सेस प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ओके ऍट बॉटम ऑफ पोझिशन तुम्हाला लक्षात आहे टीव्ही चालला अपवर्ड म्हणजे टेन्शन काय असेल अपवर्ड असेल आणि वेट आहे काय असेल डाऊनवर्ड मीन्स रिझल्टंट ऑफ दिस टू टीव्ही अँड वेट प्रोव्हाइड सम नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स मग जे काम आहे मग ते काम सुरू होते इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 डिराईव्ह करायचं इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ला सबट्रॅक्ट करायचं राईट इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 केल्यानंतर पहा लक्षात द्यायचं आपल्याला फाइंड आउट करायचं काय आता पहा ए पोझिशनला टेन्शन आहे टी ए बॉटम मोस्ट पोझिशनला टेन्शन आहे टीव्ही म्हणजेच पहा लक्षात द्यायचं तुम्हाला मगाशी बोललो की टॉप मोस्ट पोझिशनला टेन्शन थोडं कमी असेल बॉटम मोस्ट पोझिशनला टेन्शन थोडं काय असेल जास्त असेल म्हणजे टीव्ही इज ग्रेटर दॅन टी ए सो दॅट्स व्हाय वी हॅव टू कॅल्क्युलेट टीव्ही मायनस टी काय कॅल्क्युलेट करा आपल्याला टीव्ही मायनस टी सो टीव्ही मायनस टी आपण कॅल्क्युलेट करू सो टीव्ही मायनस टी काय असेल 6 mg सो डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट इज 6 mg राईट तर हे बरोबर बघायचं हे डेरिव्हेशन चांगलं प्रिपेअर ठेवायचं बरोबर नेहमी आपल्याला काम पडते ओके तर बघा ह्याला चांगलं प्रिपेअर ठेवायचं बरं ना थोडं माझा असा विचार चालू आहे की अजून एक डेरिव्हेशन घेऊन घ्या ओके असंच तर डेरिव्हेशन आहे फक्त ते आता हायेस्ट आणि लोएस्ट नाही आहे तर ते हायेस्ट आणि मिडवे आहे ओके तर माझा विचार आहे व्हिडिओ मला घ्यायचा पण ते व्हिडिओ थोडासा मोठा होऊन जाईल मग तुम्ही ते थोडंसं हे होऊन जाईल तुमचं बघ तुम्ही काय करायचं तर राईट बघा आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट डेरिव्हेशन किंवा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे पेज नंबर 17 वर या त्यात बघा क्वेश्चन नंबर 14 डिराइव द एक्सप्रेशन फॉर डिफरन्स इन टेन्शन अँड हायेस्ट अँड मिडवे म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं काय होतं बघा डिफरन्स इन टेन्शन अँड हायेस्ट अँड लोएस्ट असं हायेस्ट अँड लोएस्ट तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा क्वेश्चन नंबर पेज नंबर 14 क्वेश्चन नंबर सॉरी पेज नंबर 17 क्वेश्चन नंबर 14 बरं आहे ना बरोबर बघायचं तुमच्याकडे आहे नोट्स आहे सगळ्यांकडे बरं आहे ना तर काय करायचं मला लक्षात आहे पेज नंबर 17 क्वेश्चन नंबर काय असेल 14 तर आपल्याला आपला हायेस्ट अँड मिडवे पोझिशन हायेस्ट अँड मिडवे पोझिशन राईट मिडवे पोझिशन याच डेरिव्हेशन सारखं आहे जे आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे ओके तर बघा आपल्याला काय करायचं समजून घ्या पहिले आता बघा डायग्राम मध्ये थोडे चेंजेस करू आपण आता आपल्याला या बी पोझिशनशी एवढं घेतलेलं नाही आता आपल्याला हायेस्ट पोझिशन आणि जी सी पोझिशन आहे त्याच्याशी घेतलेलं ओके हा आपला सेंटर आहे आता मला लक्षात द्यायचं ए पोझिशनला आपल्याला एक माहिती आहे काय असेल बघून घ्या वेट काय असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि जे टेन्शन आहे ते टेन्शन असते निगेटिव्ह टुवर्ड द सेंटर म्हणजे हा पण काय असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल नेक्स्ट बघा ओके सी पोझिशनला बघा वेट काय असेल डाऊनवर्ड आहे आणि जो टेन्शन असेल पहा टेन्शन काय असतं टुवर्ड्स द सेंटर टू सेंटर टेन्शन असेल हा असेल टुवर्ड्स द सेंटर
चला याच्यावर आपण फोर्सेस तयार करून घेतले, जसं आपण काल केलं होतं किंवा सॉरी जसं आपण केलं होतं रयना याच्यावर तसंच. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त युनिट्स मध्ये लिहायचं आहे. म्हणजे समजून घ्या कसं. कन्सिडर अ बॉब ऑफ मास एम. लक्षात आहे, कन्सिडर अ बॉब ऑफ मास एम आहे ऑन द साइड moving in a vertical circle of radius r. So it performs vertical circular motion. बस ये लिखता है, it performs vertical circular motion. उनका मोशन से vertical circular motion. ओके, नेक्स्ट पार्ट. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, मागच्या सर पहिले पोझिशन लिहून घ्यायचे, पहिले क्वांटिटीज लिहायचे जे आपल्याला पाहिजे. लेट एम कोण बघा, मास ऑफ बॉब. आर कोण होऊन घ्या, रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्कल. झालं. एम इज द मास ऑफ बॉब, आर इज द रेडियस ऑफ व्हर्टिकल सर्कल. आता बघा ए कोण आहे, टॉप पोझिशन किंवा अपर मोस्ट पोझिशन दिली चालते, बरोबर आहे. आता बघा इथं बी कोण घ्या, मगाशी आपण काय केलं होतं, काल किंवा मगाशी आपण काय केलं होतं, बी ला आपण बॉटम मोस्ट पोझिशन दिलं होतं, सी को लिहिलं होतं. का बरं, कारण की आपल्याला म्हटलं होतं हायेस्ट आणि लोएस्ट पॉइंट, लोएस्ट पोझिशन. आता आपल्याला म्हटलंय हायेस्ट आणि मिडवे पोझिशन, सो दॅट्स व्हाय बॉटम मोस्ट पोझिशन चं लिहायचंच नाही, डायरेक्ट कुठे यायचं, सी कडे यायचं. म्हणजे पहा सी कोण असेल, मिडवे पोझिशन. इथं सी किंवा डी म्हणून पैकी नाही, मिडवे पोझिशन तुम्ही सी घेतली पाहिजे असं नाही, बरं आहे. मी इथे सी घेतो, तुम्ही डी घेता, बरं आहे. डेरिव्हेशन जेव्हा क्लिअर तर तुम्हाला एक होमवर्क असेल डेरिव्हेशन, बरं आहे ना. कोणतं, तुम्ही मिडवे पोझिशन मध्ये मी सी घेतो, तुम्ही कशामधून पूर्ण यायचं, डी मधून. हे होमवर्क असेल, काय मला तुम्ही लिहून पाठवायचं आहे सरळ. नाटक नाही पाहिजे लक्ष. मागच्या वेळेस सांगितलं होतं, काही लोकांनी पाठवलंच नाही, बरं आहे ना. हे असं धंदा नाही पाहिजे, ठीक आहे. तर नेक्स्ट कॉल असं आहे की आता सी कोण असेल, मिडवे पोझिशन. यावर काय करा, पहिले वेलोसिटी डिसाइड करून घ्या. व्ही काय असेल बघा, वेलोसिटी ऍट पोझिशन ए. बरोबर आहे. सी व्हीसी काय असेल बघा, वेलोसिटी ऍट पोझिशन सी. ओके, त्यानंतर बघा काय असेल, टी काय असेल बघून घ्या, टेन्शन ऍट पोझिशन ए. बघा टीसी काय असेल बघा, टेन्शन ऍट पोझिशन सी. आपण लिहून घेतले समजा, राईट. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ऍट एनी पोझिशन, तेच पुन्हा लिहायचं आहे काय, ऍट एनी पोझिशन. जसं आपण मागच्या ज्यात दिलं होतं, राईट ना. ऍट एनी पोझिशन काय असेल बघून घ्या, फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब इज. तर यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात, तर पहा लक्षात आहे इकडे. सगळ्यात पहिला जो फोर्स आहे तो कोणता फोर्स आहे, वेट. जो वेट असेल तो वेट कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आपल्याला काय असेल बघा. आता सर बॉटम मोस्ट पोझिशनचं का बरं नाही लिहिलं, टेन्शन का बरं लिहिलं, बॉटम मोस्टचं कामच नाही यावेळेस. त्यावेळेस कोणतं आहे, मिडवेचं काम. सो काय असेल बघा, वेट, राईट. डब्ल्यू इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि दुसरा जो फोर्स आहे, दुसरा फोर्स कोण आहे, टेन्शन. टेन्शनसाठी लिहा काय, टेन्शन इज ऑलवेज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. हा नेहमी कुणाकडे असेल, सेंटर. ओके, तर एवढा पार्ट जो आहे तो आपण पहिल्यांदा बघितलेला आहे. ओके, तर बघा काय करायचं आहे. समजून घ्या काय केलं बघा, पहिले ते समजून घ्या. ओके, पहिले बघा डायग्राम तयार होते आपल्याकडे, बरं आपण काय करतो, पहा वेट काय असेल बघून घ्या, डाऊनवर्ड असेल. पहा लक्षात आहे की या पोझिशनला येईल, ही टॉपमोस्ट पोझिशन म्हणजे आपली बॉटममोस्ट पोझिशन. ओके,
तर बघा आता काय केलं आपण, वेट काय असेल डाऊनवर्ड, टेन्शन असेल लिमिट टुवर्ड द सेंटर, सी पोझिशनला बघा वेट असेल डाऊनवर्ड, टेन्शन असेल टुवर्ड द सेंटर. लिहून घेतो आपण, कन्सिडर द ऑफ मास एम मूव्हिंग इन वर्टिकल सर्कल ऑफ रेडियस r. It performs vertical circle motion. m कोण असेल मास ऑफ बॉल, r कोण असेल रेडियस ऑफ वर्टिकल सर्कल, a असेल टॉप पोझिशन, c असेल मिडल पोझिशन, v असेल वेलोसिटी ॲट पोझिशन 1, vc असेल वेलोसिटी ॲट पोझिशन c, t असेल टेन्शन ॲट पोझिशन 1, tc असेल टेन्शन ॲट पोझिशन c. So at any position forces acting on the bob is only forces. Weight is acting vertically downward and tension कोण गेलं असेल is always acting towards the center. टेन्शन काय असेल नेहमी towards the center. आता पहिल्यांदा आपल्याला हे पाहायचं आहे की टेन्शन जास्त कुठे आहे आणि कमी कुठे आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी तुम्हाला सांगितलं की टॉपमोस्ट पोझिशनला जी वेलोसिटी आहे ती सगळ्यात कमी असते आणि टेन्शन पण कमी असते. ओके, आता टॉपमोस्ट पोझिशनला टेन्शन कमी आहे म्हणजे या मिडल पोझिशनला सगळ्यात कमी आहे. बरोबर, टॉपमोस्ट पोझिशनला टेन्शन काय सगळ्यात कमी आहे म्हणजे मिडल पोझिशनला काय असेल टेन्शन थोडं जास्त असेल. तर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. मोठ्या म्हणून आपल्याला काय करायला लागेल, छोटा मायनस करावा लागेल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे TC इज ग्रेटर दॅन TA. या केस मध्ये काय असेल, TC इज ग्रेटर दॅन TA. सो वी हॅव टू फाइंड आउट TC मायनस TA. आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल या केस मध्ये, TC मायनस TA हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर ना, हे तर आहे आपण सगळं लिहून घेतलेलं आहे. बरोबर आहे, कोण फाइंड आउट करायचं आहे हे पण आपल्याला समजलेलं आहे. ओके, आपल्याला फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. आता बघा, याला जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कसं फाइंड आउट करायचं बघा. बघा याला कसं फाइंड आउट करायचं. आता बघून घ्या, लक्ष द्यायचं आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे, TC मायनस TA. ओके, TC मायनस TA जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर बघा आता कसं फाइंड आउट करू आपण. बघा ओके, हे झालं आपलं. आता आपण ते फोर्स पण लिहून घेतले. आता बघा याच्या आठवा आपण मागच्या डेरिव्हेशन मध्ये आपण काय केलं, मागच्या डेरिव्हेशन मध्ये आपण लिहिलं होतं ऍट टॉपमोस्ट पोझिशन A किंवा ऍट अप्परमोस्ट पोझिशन A. असं लिहिलं होतं आपण. बघा ऍट अप्परमोस्ट पोझिशन A. ओके, आता बघा अप्परमोस्ट पोझिशन A ला मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदा काय केलं आपण, लेट VA तिथे काय असेल, वेलोसिटी ॲट पोझिशन, वेलोसिटी ॲट पोझिशन राईट. त्याच्यानंतर कोण असेल, TA ॲट काय असेल, टेन्शन ॲट पोझिशन, टेन्शन ॲट पोझिशन. नाव इथं लिहिलं आपण, तुला आपल्याला काय करायचं आहे समजून घे. बघा या पोझिशनला काय आहे म्हणजे वेट आणि टेन्शन. जसं मागच्या वेळेस आपण वेट आणि टेन्शन कशा दोन्ही डाऊनवर्ड आहे. आता दोन्ही डाऊनवर्ड आहेत, पहा लक्षात आहे दोन्ही जर डाऊनवर्ड असेल म्हणजेच पहा, आणि हे दोन्ही डाऊनवर्ड असून काय टुवर्ड्स द सेंटर. दिस टू फोर्सेस प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. काय आहे पहा लक्षात आहे, वेट अँड टेन्शन is acting vertically downward and towards the center. So hence it provides necessary centripetal force. Hence it provides necessary centripetal force. काय प्रोवाइड करेल तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग आता मला लक्षात आहे दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे TA आणि mg. तर या दोघांची जी ऍडिशन असेल तो काय प्रोवाइड करेल, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स TA प्लस mg. या दोघांची ऍडिशन काय प्रोवाइड करायला, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा काय फॉर्म्युला असतो, mv²/r. आता मला सांगा ऍट टॉपमोस्ट पोझिशन A आहे, तर त्या टॉपमोस्ट पोझिशनला जी वेलोसिटी आहे ती पुन्हा आहे mva² काय असेल r. ती टॉपमोस्ट पोझिशनला वेलोसिटी काय असेल mva²/r. ओके, तर आता मला लक्षात आहे तिची वेलोसिटी आहे mva²/r. याला इक्वेशन 1. पण एक पुन्हा पोझिशन झालं टॉपमोस्ट पोझिशन. बघा दोघांचा जो दोन्ही जे फोर्स आहे mg आणि TA हे काय व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे.
हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे म्हणजे पार्ट वरतून ते सेंटर आहे. सो दॅट्स व्हाय इट रिक्वायर्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, कारण की सेंट्रिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार नाही. ओके, सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला पहिल्यांदाच द्यावा लागेल. ओके, आता मला लक्षात आहे इकडे पुढे काय आहे. हे पुन्हा पोझिशन झालं ऍट अप्पर मोस्ट पोझिशन ए. आता आपल्याला पाहायचं आहे ऍट मिडवे पोझिशन सी. ऍट मिडवे पोझिशन म्हणजे असेल सी. आता मला लक्षात आहे काय म्हणणार पहिले समजून घ्या. इथं बघा कोणकोणते फोर्सेस ऍक्टिंग झाले, पण बिफोर दॅट काय काय घ्यायचं बघा. लेट काय असेल डीसी, वेलोसिटी ऍट पॉइंट सी. वेलोसिटी ऍट पॉइंट सी. टीसी काय असेल घ्या, टेंशन ऍट पॉइंट सी. टेंशन ऍट पॉइंट सी. ओके, आता मला लक्षात आहे इकडे आपण दोन्ही लिहिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, डीसी वेलोसिटी ऍट पॉइंट सी, टीसी काय असेल टेंशन ऍट पॉइंट सी. ओके, नेक्स्ट पाहत आपल्याला पुढे काय करायचं असं बघून घ्या. हे तर आपण लिहिलेलं आहे. ओके, आता बघा इथं बघून घ्या वेट कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि सेंटरकडे पहा, सेंटरकडे बघून घ्या फक्त एकच फोर्स आहे कोण टीसी. म्हणजे इथे कोण टीसी हे जो काय वेट त्याचा महत्त्वाचा आहे. आपलं काय आपलं चालू पाहिजे त्याचा महत्त्वाचं असेल. ओके, तर बघा टीसी जो आहे ना तो टीसी काय आहे टुवर्ड्स द सेंटर. आता टीसी जर टुवर्ड्स द सेंटर असेल तर मला एक सांगा लक्षात आहे हा टेंशन जो आहे टुवर्ड्स द सेंटर आहे. हा कसा असेल मला लक्षात आहे हा डाऊनवर्ड आहे म्हणजे पहा वेट डाऊनवर्ड आहे, टीसी सेंटरकडे आहे म्हणजे दोन्ही फोर्स आता एकमेकांशी रिलेटेड नाही असे मला होते. मला नाही एका साईडला आले तर पहा म्हणजे इथे जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे तो ओनली फोर्स आहे टीसी. कोणता फोर्स आहे टीसी. म्हणजे हे जे टेंशन आहे ते टेंशन काय प्रोव्हाइड करेल, सेंट्रिपिटल फोर्स. राईट, वेटचा आता काही संबंध राहणार नाही सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करायचा. मग वेट करून काय, वेट फक्त स्पीड बदलून टाकायचं. म्हणजे पहा आता वेट जास्त असल्यामुळे जेव्हा तो वर जाईल तर ग्रॅव्हिटीला अट्रॅक्ट करेल, त्याचा स्पीड काय होईल कमी कमी होत जाईल. म्हणजे वेटचं काम काय असेल या केसमध्ये इथं या पोझिशनला फक्त काय करणं, स्पीड बदलवणं किंवा स्पीड चेंज करणं. हे कोणाचं काम असेल, वेटचं. पण टेन्शनचं जे काम आहे, टेन्शनचं कोणतं काम असेल पहा, टीसी जो आहे हा काय प्रोव्हाइड करेल, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच पहा लक्षात आहे वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. Weight is acting vertically downward. Vertically downward. Right. So and tension TC is acting towards the center. Towards the center. आपणाकडे असेल सेंटर. Right. मग आता मला लक्षात आहे वेट कशासाठी यूज होईल बघूया. वेट इज यूज टू चेंज द स्पीड ऑफ बॉल. टू चेंज द स्पीड ऑफ बॉल. स्पीड ऑफ बॉल म्हणजे यावेळेस काय म्हणजे या वेटचा सेंट्रिपिटल फोर्स मध्ये काहीच पार्टिसिपेशन राहणार नाही. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची आणि त्या वेटचा या केसमध्ये दूर पर्यंत संबंध नाही आहे, पण टॉप पोझिशनचा संबंध होता. ओके, मग आता काय आहे तर सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार, ओनली टेंशन टीसी. कोणता, ओनली टेंशन टीसी. म्हणून पाहा लक्षात आहे. सो इन दिस केस ओनली टेंशन टीसी प्रोव्हाइड्स necessary centripetal force. Necessary centripetal force. कोणता टेन्शन आहे, फक्त टीसी हा काय प्रोव्हाइड करेल, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. बाकी दुसरं तिसरं कोणी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार नाही. मग इक्वेशन काय तयार होईल बघा. हा जो टीसी आहे, टीसी काय प्रोव्हाइड करायला आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सो टीसी इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला m स्क्वेअर अपॉन r. तर या सी पोझिशनला बघा टीसी इक्वल टू काय होईल, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे पहा कोण लागेल वेलोसिटी. सो वेलोसिटी इक्वल काय vc आहे. तर म्हणजे सरळ कोण गेलं लक्षात आहे काय म्हणेल m vc स्क्वेअर अपॉन r. याला इथे इक्वेशन हा कोणता आहे आपला इक्वेशन नंबर 2. ओके, मग आता मला लक्षात आहे काय तयार होईल. आता आपण घे पुन्हा एक इक्वेशन 1 आहे, एक इक्वेशन 2 आहे. हे आपल्याला तयार करायचं आहे.
आता कोण कोणामधून सबट्रॅक्ट करायचं हे इथून डिसाईड करून घेतलं आपण. पुन्हा टीसी जास्त आहे कशापेक्षा, टीए पेक्षा. मी तुम्हाला सांगितलं की ए पोझिशनला सगळ्यात कमी काय असतो, टेन्शन सगळ्यात कमी असते आणि सी पोझिशनला टेन्शन काय असते, थोडं जास्त असते ए पेक्षा. पण सगळ्यात जास्त टेन्शन असते बॉटम मोस्ट पोझिशनला, हे आपण पहिल्यांदा बघितलं आहे. ओके, आता बघा टीसी इज ग्रेटर दॅन टीए, सो दॅट्स वी हॅव टू कॅल्क्युलेट टीसी मायनस टी. तर बघा टीसी कोणामध्ये आहे, इक्वेशन नंबर 2 मध्ये, आणि टीए कोणत्या इक्वेशन मध्ये आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे. सो दॅट्स व्हाय आपल्याला काय करायचं आहे बघा, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे, बरोबर सांगा. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. समजून घ्या पहिल्यांदा पुन्हा एकदा एवढंच पहा. ओके, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या काय केलं आपण. अप्पर मोस्ट पोझिशनला काय लिहिलं आपण, पीए, व्हेलॉसिटी ऍट पोझिशन आहे पीए, काय असेल टेन्शन ऍट पोझिशन पीए. ओके, आता बघा वेट आणि टेन्शन व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे, मागच्या वेळेस बघितलं. दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड नेसेसरी सेंट्रीफ्युगल फोर्स. म्हणून काय असेल तो घ्या, दोघांचे ऍडिशन करा, टीए प्लस एमजी एम व्हीए स्क्वेअर अपॉन आर. कारण की पहा सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तेव्हा ए पोझिशनला जी व्हेलॉसिटी आहे ती व्ही आहे, सो दॅट्स व्हाय वी राइट एम व्हीए स्क्वेअर अपॉन आर. ऍट मिडवे पोझिशन सी, मिडवे पोझिशनला काय असेल पहा, डीसी व्हेलॉसिटी ऍट पॉइंट सी, टीसी काय असेल टेन्शन ऍट पॉइंट सी. मग पहा वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, इथे बघा वेट काय असेल व्हर्टिकली डाऊनवर्ड. टेन्शन टीसी इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर, टीसी काय असेल टुवर्ड्स द सेंटर. सो वेट इज यूज्ड टू चेंज द काय असेल स्पीड ऑफ द बॉल. हा वेट कशासाठी यूज होतो, स्पीड बदलण्यासाठी. आता हा सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये का बरं कॉन्ट्रीब्यूट करत नाही, तर पहा हा टुवर्ड्स सेंटर नाहीये, साईड आहे, किंवा हा अवे फ्रॉम द सेंटर पण नाहीये, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनला पण नाही, जसं इथं असतो. वेट डाऊनवर्ड राहते, टेन्शन अपवर्ड राहते, तर काही ना काही इफेक्ट होतो. तिथे काही इफेक्ट होणार नाही, फक्त हा कशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करेल, ओनली टू चेंज द स्पीड ऑफ द बॉल. It does not provide necessary centrifugal force. So that's why centrifugal force is provided by only tension. Tension काय provide करेल, necessary centrifugal force. In this case, only tension TC provides necessary centrifugal force. TC equal to काय असेल, m VC square upon r. आता या दोन्ही इक्वेशनचं आपल्याला काम पडणार आहे, बरोबर. तर मी काय करतो मला लक्षात आहे, हे दोन्ही इक्वेशन असे साइडला लिहून जसे मागच्या वेळेस दिले होते. ओके, बघा मी थोडे साइड लिहितो. इक्वेशन 2 कोण आहे बघा, TC इक्वल टू काय असेल, m VC स्क्वेअर अपॉन r. त्याच्यानंतर बघा लक्षात आहे काय असेल, TA प्लस mg इक्वल टू काय असेल बघा, m VA स्क्वेअर अपॉन r. आहे लिहिला आपण ते लिहिलं. ओके, आता पुढे आपल्याला काय करायचं असेल, बघा इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 इथून आपल्याला पुढे जायचं इकडे. आता बघा पुढे जर जायचं असेल तर काय होईल, बघा इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करायचं आहे. तर इक्वेशन 2 मायनस म्हणजे कोण टीसी, याची लेफ्ट हँड साइड टीसी मायनस याची लेफ्ट हँड साइड, इथं कोण लेफ्ट हँड साइड दोन टर्म्स आहेत, त्याचा ब्रॅकेट टाकायचा, TA प्लस काय असेल mg. ओके, इक्वल टू आता त्याची लेफ्ट हँड साइड घ्या, काय असेल बघा, सॉरी राइट हँड साइड m VC स्क्वेअर अपॉन r मायनस इकडे बघा कोण असेल m VA स्क्वेअर अपॉन r. ओके, आता मला काय होईल, TC मायनस TA मायनस काय असेल mg इक्वल टू, बरोबर बघा m अपॉन r इथे पुन्हा इथे पण आहे, m अपॉन r कॉमन काढून टाका, काय असेल VC स्क्वेअर मायनस काय असेल VA स्क्वेअर. ओके, ठीक आहे, हा मायनस आहे तशा करतो. ओके, आता एक काम करा, या मायनस mg ला इकडे घेऊन चला, हा काय होईल प्लस mg. बरोबर, TC मायनस TA इक्वल टू काय असेल बघा, m अपॉन r VC स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर. बरोबर, हा मायनस mg कडे आला, काय होईल प्लस mg. ओके, आता पुढे लक्ष द्या, मगाशी आपल्याला असं काहीतरी इक्वेशन भेटलं होतं. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे पहा, आपल्याला पाहिजे होता TC मायनस TA, पाहिजे होता TC मायनस TA भेटलेला. बरोबर, आता फक्त आपल्याला काय करावं लागेल, चला बोला फक्त मगाशी बघितलं आपण सुद्धा, मागच्या वेळेस बघितलाय. ओके, मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. ओके, पटकन सांगा, VC स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर आहे,
म्हणजे आपल्याला पहिले व्हीसी आणि व्हीए आपल्याला पहिले माहिती आहे राईट. पण बघा काय असेल व्हीसी स्क्वेअर रूट ऑफ किती असेल 3rg काल कॅल्क्युलेट केलं होतं आपण राईट. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं जेव्हा हे डेरिव्हेशन कॅल्क्युलेट केलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की व्हीसी इक्वल टू मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलं आहे. तुम्ही काय करायचं आता या डेरिव्हेशन मध्ये व्हीए टॉपमोस्ट पोझिशन व्हीए व्हीटी ॲज इट इज लिहायचे होते आणि तुम्हाला व्हीडी कॅल्क्युलेट करून पाठवायचा होता मला राईट. काही लोकांनी पाठवले काही लोकांनी पाठवलं नाही. आज पुन्हा मी होमवर्क देईल मग ते लागेल राईट. मी तुम्हाला असाइनमेंट पाठवलेले आहेत त्या लागतील राईट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे राईट ना. मॅथमॅटिकल लॉजिकची पण असाइनमेंट आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर पण घ्या. याची पण मी तुम्हाला असाइनमेंट पाठवली आहे फिजिक्सची. हे सगळे प्रॉब्लेम्स करायचे आणि मला पाठवायचे राईट. नाटकं पाहिजे नाही आता. काम तुमचं आता वाढलं नाही वाढलाय वाढू द्या घरी अभ्यास करा. ओके तर बघा काय म्हणतो हा झाला व्हीसी. त्यानंतर बघा व्हीए काय असेल स्क्वेअर रूट ऑफ आरजी. तर बघा याला करा स्क्वेअर राईट. काय म्हणजे कोण घ्या व्हीसी स्क्वेअर इक्वल टू काय असेल 3rg राईट. इथे कोण घ्या व्हीए स्क्वेअर कोण असेल rg. त्याला डायरेक्ट डिव्हिड करता राईट. सो व्हीसी मायनस टीए काय असेल इक्वेशन राईट m अपॉन r. बघा व्हीसी स्क्वेअर किती आहे कोण घ्या 3rg मायनस व्हीए स्क्वेअर म्हणजे काय rg प्लस काय असेल mg. ओके सो व्हीसी मायनस टीए इक्वल टू m upon r 3rg minus rg becomes twice r. काय म्हणजे twice r प्लस काय असेल mg. where r get cancel. आता बघा r जर कॅन्सल झाला तर तुम्ही सुद्धा काय करूया tc minus ta इक्वल टू राईट m into 2 into g म्हणजे काय असेल twice mg प्लस कोण असेल mg. ओके म्हणजे tc minus ta इक्वल टू काय असेल twice mg. tc minus ta काय असेल twice mg. सो डिफरन्स इन हायेस्ट अँड मिडवे पोझिशन highest and midway position is जैसे 3 mg. मगाशी जे डेरिव्हेशन आपण मागे बघितलं होतं त्या डेरिव्हेशन मध्ये पहा डिफरन्स इन टेन्शन ॲट हायेस्ट अँड लोएस्ट पॉइंट किंवा हायेस्ट अँड लोएस्ट पोझिशन तो आला होता का लक्षात आहे तो आला होता 6 mg. आता पहा डिफरन्स इन हायेस्ट अँड मिडवे पोझिशन तो आला 3 mg. ओके आता बघा लक्षात आहे पुन्हा बघू आपण काय करतो आपण इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 केलं टीसी मायनस काय आहे तो घ्या टीए प्लस एम दोघांचे ऍडिशन आहे दोन टर्म ब्रॅकेट टाकलेला आहे. दोघांच्या ऍडिशन आपण सबट्रॅक्ट केले आरएचा सबट्रॅक्ट केला एनएचा सबट्रॅक्ट केला आरएचा सबट्रॅक्ट केला मायनस साइन ला आतमध्ये घेऊन गेलो आपण. ओके आता बघा हा मायनस एम जे हा तिकडे घेऊन गेलो पॉझिटिव्ह होऊन जाईल म्हणजे व्हीसी स्क्वेअर आणि व्हीए स्क्वेअर आहे. तर व्हीसी म्हणजे काय वेलोसिटी ॲट मिडवे पोझिशन ए स्क्वेअर रूट ऑफ 3rg. व्हीए वेलोसिटी ॲट टॉप मोस्ट पोझिशन काय आहे स्क्वेअर रूट ऑफ rg. म्हणून मी तुम्हाला वेलोसिटीचे फॉर्म्युला आपल्याला नेहमी काम पडते म्हणून तुम्ही चांगलं प्रिपेअर्ड राहा. ओके स्क्वेअर ओके टीसी मायनस टी एम अपॉन आर व्हीसी किती असेल बघा व्हीसी स्क्वेअर 3rg व्हीए स्क्वेअर rg. सो 3rg मायनस r इट बिकम्स ट्वाइस rg. r गेट कॅन्सल r कॅन्सल झालं तर तुम्ही आपण सुद्धा काय ट्वाइस mg प्लस mg दैट इज ट्वाइस. ओके तुम्हाला घरी काय करायचं आहे समजून घ्या. आता मिडवे पोझिशन जी घेतली आहे सी कोणती घेतली आहे सी. ओके आता बघा मिडवे पोझिशन मी घेतली असती बरं आहे. तुम्ही काय करायचं घरी तुम्ही असे होमवर्क करायचं याला ओके पहिल्याला नाही पहिले जे शिकवलं मी ते मागचा ते याची शिकवलं आहे हायेस्ट आणि मिडवे पोझिशन. तर तुम्ही मिडवे पोझिशनसाठी घ्यायचं मिडवे पोझिशन घ्यायची डी घ्यायची आता म्हणजे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल टीडी मायनस टी ए. तुम्ही काय प्रूव्ह करण्याचा करू पहा काय प्रूव्ह करायचं आहे टीडी मायनस टी ए हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. हे असेल तुमचं होमवर्क काय असेल होमवर्क आणि सर्व लिहायचं पहिले डायग्राम काढायची बरोबर आहे ना. डायग्राम काढून त्याला सगळं लिहायचं बरोबर. तर हे सगळं काम तुम्हाला करायचं आहे. फोर्सेस कुठं कुठे ऍक्ट होऊन राहिले इक्वेशन 1 इक्वेशन 2 सगळं तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं आहे. हे सगळं लिहून आणायचं ओके किंवा मला पाठवायचं आहे संध्याकाळी. ओके आणि काय करायचं होमवर्क वगैरे करायला सवय पडा.
इकडे कसं आहे तुम्हाला आतापर्यंत सहसा त्रास दिला नाही, म्हणजे त्रास कुठल्यापेक्षा तुम्हाला होमवर्क वगैरे दिलं नाही, फक्त मी तुम्हाला म्हणतो की घरी प्रिपेअर करा. आता त्या गोष्टी 10 दिवस होऊन राहिले, 10-12 दिवस होऊन राहिले, 15 दिवस होऊन राहिले, ठीक आहे ना. आता तुम्ही कसं लागले, आता रुलिंगमध्ये आले आहेत, आता म्हणून हे सगळं सुरू आहे, ठीक आहे ना. तर हे एवढं करा, जिथं जिथं आपल्याला पॉसिबल आहे तिथं आपण ते बिलकुल करूच. मला पाठवायचं डेरिव्हेशन दिल्यानंतर कसं लिहिलं काय लिहिलं दाखवायचं, ओके. जसं आपण मॅथ्सचं होमवर्क पाठवतो तसं हे पण पाठवतो, ओके. तर पाहा लक्षात आहे इकडे, हा झाला पार्ट कोणता, डेरिव्हेशनचा. उद्याला आपल्याला बघायचा याच्यातला नेक्स्ट पार्ट, ओके. तर तो आपण उद्याला बघू, ओके.